आता अमोल करतो. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. गाईज या ठिकाणी आवरून माझं रेडी झालेलं आहे आणि मी मस्तपैकी हाफ पॅन्ट घातलेली आहे आणि हाफ शर्ट घातलेलं आहे, कारण आज आहे ना आम्ही घरीच थांबणार आहे. कारण 2 ऑगस्टला आहे ना आपला कोर्स चालू होतोय, त्याच्यासाठी आम्हाला आज प्रिपरेशन करायचंय. गाईज आज पण आहे ना आमच्याकडे पाऊसच चालू आहे, मस्त हवा पण सुटलेली आहे. सकाळचा पाऊस चालू आहे, काल पण पाऊस चालू होता, आज पण पाऊस चालू आहे. आणि इकडे आहे ना हर्षद आणि आरोही बसलेले नाहीये. हर्षद बघा काय करतोय. हर्षद ही कोणती पोज आहे अशी सोफ्यावर बसायची? असंच डोकं लय गरम झालं होतं ना, म्हणून थंड करत होतो. मग फ्रीज मध्ये ठेवायचं असतं ना. त्याचे पाय आहे ना टीव्ही बघतात समोर त्यांनी व्लॉग लावून दिलेलं आहे आणि सोफ्यावर मस्त आडवे तिडवे पडलेले. उठा, पॉपकॉर्न खायचे हर्षद? हो चला पॉपकॉर्न करू. आरोही चल ना पॉपकॉर्न करू. रोज पॉपकॉर्न खायचे, तुला रोज पॉपकॉर्न खातोय. हेल्दी असतं का पॉपकॉर्न? हर्षद हो की नाही रे? टेस्टी पण लागतं आणि हेल्दी पण असतं. भाजी पोळी टेस्टी नव्हती. भाजी पोळी खाल्ली की नाही मी? एकच पोळी खाल्ली तू. मग बस ना, खाल्ली ना, खूप झाली. अरे बाप खूप झाली, खूप खाल्ली. हर्षदला मी फक्त त्या कुकरचं झाकण सांगितलं, धड 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 सगळं वाजवतोय. आणि माझी स्किन बघा आज कशी ग्लो करते ना हर्षद ग्लो. तू रोजच ग्लो करतोय. नाही, आज मी जास्त मॉइश्चरायझर लावलंय ना त्याच्यामुळं. पण हे स्पेक्ट घातलं की काळा दिसायला लागतो. आपण आहे ना 2 फ्लेवरचं बनवू, गोल्डन सिझल आणि हे चिली सरप्राईज वालं, हे दोन्ही मिक्स करून बनवू. इकडे ना आमचे पॉपकॉर्न बनताय आणि मम्मी ना घरच्या घरी तूप बनवत असते. घरचं तूप एकदम टेस्टी लागतं, पण वास भारी होता त्याचा. अरे तुला खायचे पॉपकॉर्न? कधीतरी नाही म्हणत जाग, नेहमीच हो म्हणते. नाहीच म्हणते, आजच हो म्हणले फक्त. काय नाही म्हणते खाते तसंही. घे हर्षद पॉपकॉर्न, खाऊन सांग कसे झाले. एकदम भारी. अरे खाऊन बघ. खाऊ का म्हणे तर ओरडशील परत. खाल्ले 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 संपवून टाकले. नाही खात का मग? नाही खात? तू सांग, ओरडणार नाही पहिले. खा. कसे? मस्त आहे. आता आहे ना सगळ्यांनी रिलॅक्स बसून घेतलेलं आहे आणि समोर आहे ना मूवी पण लावलेला आहे. आता आम्ही सगळे ना मूवी बघणार आहे, म्हणजे घरच्या घरीच आमचा सिनेमा हॉल तयार झालेला आहे. मम्मीन ते तर मस्त खात खात बघताय. हर्षदच्या पोज डिफरंट राहता, बेंडूक पोज. गाईज आता आहे ना आमचा मूवी संपलेला आहे. आमचं घरी जे सिनेमा हॉल आहे ना त्यातून आता आम्ही बाहेर पडलेलो आहे. टीव्ही पण बंद केलेला आहे. आरोही किती मस्त मूवी होता ना. खूप मस्त होता मूवी. आणि आता मला ना इतकी थंडी वाजते ना, खूप जास्त छान वातावरण झालंय बाहेरचं. दादा तुला एक स्टंट दाखवू का? दाखव. 2 मिनिटं बाजूला. हां इकडे तिकडे जाऊ. हां. वा, अरे तुला येतं? आरोहीला पण जमता स्टंट. नाही येत असं, हे नाही येत. भारी करतोय हर्षद, कर परत. पाय लंबे पाहिजे पण त्याला वाकवू नको. मी ट्राय करतो. आरोही पकड. तूही तू थोडे मारले डायरेक्ट फ्रीज जवळ जाशील. एवढं लंब आहे. करायला काही नाही ग, पण मी लंब आहे ना, इकडे तिकडे लागायची भीती वाटते. मोकळी जागा पाहिजे. हातावर जोर द्यायचा आणि इकडे. हर्षद तू कर. बाजू. हां. अरे वा, हर्षदला बाहेर जमतंय. बरोबर. तू माझ सारखं करून दाखव. काय? हा. कर कर. नाही. नाही, हे बघ हे बघ असं करायचं. हर्षद काय वेगळंच करतोय. हा असं कर. आता जी ऍक्टिव्हिटी हर्षदनी आणि मी केली ना त्याच्यावरनं मला एक आयडिया आलेली आहे. पण आता आहे ना प्रत्येकाला ज्या स्टेप्स येतात किंवा जी वेगळी कला येते जी दुसऱ्याला नाही जमू शकत ते करून दाखवायचं. बघू कोणामध्ये काय काय टॅलेंट आहे आणि काय काय कला आहे. अमोल तुझ्यात काय टॅलेंट आहे आणि ते तुला वाटतंय की हर्षदला, आरोहीला आणि मला जमू शकत नाही? नाकात बोट घालून थोडं घालतो. नको ते तुला जमल ते. हर्षद तर उलट पडू हसतोय. मला ना असं एका पायावर मी उभं राहू शकतो. किती वेळ? अर्धा तास. हा नाही, ते पण बोटांवर आहे बघा. बोटांवर का? स्टेबल. हा ठीक आहे, तू 10 मिनिटं जरा तू स्वतः टका घालतोय. 1 मिनिट जरा स्टेबल होते ना. लय दिवस झाले प्रॅक्टिसला. अमोल बोटावर उभं राहिलेला आहे
हा स्वतः डगाडगा घालतात म्हणजे टेबल उभं राहील म्हणे. हे प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ गलाव ते पाणी आ गया. सगळे डगाडगा घालता. अरे तू ट्राय कर. पाय असं पकडू का? हा बोटावर राहणार. ते सांग तू पहिले. धप्पड. अरे काय जमलं? हा तुला तर जमू दे. तुला जमू दे पहिले मग. पायावरती. हा येस हे काय राहिलो. स्टेबल. अरे तुझ्यात काय असं स्पेशल टॅलेंट आहे जे तुला वाटतं ते आम्हाला जमू शकणार नाही? पायांच्या बोटांना हातांच्या बोट टच लावू करायचे. शकतो. हा हे काय इझी. सोपं आहे. स्वतः हे बघ. गुडघे सरळ पाहिजे, गुडघे सरळ ते पाहिजे. इझी ना. असं ट्राय करतोय आता. कर हर्षद. वाकवताय गुडघे. पहिले तू तर करून दाखव. केलं ना मी. कधी दाखव. तिला जमतंय ना. हे बघ कुठं जम. कर. अरे हे काय. हे बघ पाय पुढे. हर्षद तू कर. ये इकडं. कर ना. अरे पाय बघ. पाय सरळ कर ना. हर्षद तुला काय जमतं असं? अजून तुला काही जमतं का दुसरं? हा एक उलटी उडी पण जमते, हा घे. पण ती खाली बसून येते. हा मार ना. नाही यार, उडी नाही येते. बेंडू कुठे? हा टांगण्याने. ओके कर. काय कर रे हर्षद. अमोल तर सगळ्याला म्हणते काय पण करायला गेला का करत नाहीये. कर. कर ना. तिथंच लोटांगण घालतोय. आता हर्षद मध्ये काय टॅलेंट आहे बघू आणि ते आता आम्हाला तसं फॉलो करायचंय. मी असं नाचू शकतो. हा हे बघ. आहे काय ना. एकदा या साईडला वाकायचं, एकदा या साईडला वाकायचं. अरे बापरे. असं असं पण आहे का? थांब थांब. परत परत परत. हा. इकडे तिकडे नाही वागता येत रे. हळूहळू सांग तू. हळूहळू सांग. हे बघ. ओके ओके. ऐको. असं करायचं. अरे तू कर. पाय देते. हर्षद का पिछवाडा. कर. अरे कर. अजून ते दुसरं तू पुढे कर, तू पुढे कर. म्हणजे मला जमतं. हा ते क्रॉस क्रॉस कर ना. कुठे जायचं तुझं तू? अरे ते जातच नाही ऋषी. आता अमोल करतो. कर. असं होतं का? हे काय तर कोणाच होतं हे पाय. हे बाय. हे असंच ना. हे बघ. आम्हाला झालं भारी होते. हे बघ. बरं असं करा. हे बघा. हा, तेच आता. हा अरे तू कर. काय ते कर. कर कसं? वा वा. माझ्या हातावर. हा कर. अरे कर. हा अरे जमलं. हा अमोल तू हे कर. काय, हे बघ. कसं असं ना. जिंगलाला डान्स. हाताची प्रॅक्टिस करायची मग पाय. पायाच्या वरती टाका. हा पायाच्या वरती टाका. कमर झाली. असं वरती. हा रेडी. आता उचला बॉडीला. झोका द्या. माझ्या तर हातात फिरत नाही ऋषी. कर. हे बघा. किती पण टेकवलं तरी. असं झोका द्यायचं. हे बघ. किती पण टेकवलं तर. कर. थांब थांब. मी तिचे पाय नीट फोल्ड करून देतो. थांब. हा पाय ना इथं. हा ओके. थांब. असं करायचं आणि असं 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 तिथपर्यंत कोण लवकर जातं. 3, 2, 1 गो. परत चला. परत चला. माझा बॅलन्स गेला होता. तुम्ही धक्का दिला. गो. या, या. नाही अरे चिटिंग नाही. तू हात लावता लावायचं बोलली. मी विनर आहे. वा. एवढं स्ट्रॉंग थांबशील. आता. तो
जाएगा. वाह वाह, अमोल बेटर कर रहा है. अरे तुम्हारा अमोल बेटर कर रहा है. चलो प्रॅक्टिस. कौन है? हात कडे चाललं नीट. कहाँ से आते हैं? अशा आता करायचे, असं उधळायचं वरती. रेडी 3, 2, 1 गो. आता आमच्या मस्तीला आहे ना आशिष आणि श्वेता पण ऍड झालेले. आता मी ना हर्षदला एक स्टेप करून दाखवणार आहे. इकडे बघ. कर. ते आता तू श्वेता दिदीला करून दाखवायची. नाही नाही, जे आठवतं ते करून दाखव. आता तू आशिषला करून दाखव. असं काहीतरी होतं. तिने एवढंच केलं भाई. तू काय केलं दाखव. स्टार्टिंगच हर्षद पासून झालेले विचार करा, एंडिंग कशी होईल. Guys, श्वेता आहे. सांग यार, नाही वापस नसतं. तुझे बघितलं ते कर. नव्हतं, येणं चुकलं, येणं चुकलं. अरे साधं हर्षद तू करून दाखव. गाईज आता खेळणं खूप जास्त झालेलं आहे. आता आहे ना आम्हाला वर्ककडे फोकस केलं पाहिजे. आमचा 2 तारखेला कोर्स चालू होतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये. फ्री डेमो पण आहे. आता आम्हाला त्याचीच प्लॅनिंग करायची, सर्व नियोजन वगैरे प्रॉपर करून घ्यायचंय. आता 1 तास झालेला आहे आमचं, अजून पण डिस्कशन चालू आहे. भरपूर सारे पॉईंट आहे ना आम्ही नोट डाऊन करतोय. तिकडे अमोल आहे ना पीपीटी बनवायला मदत करतोय. 2 तारखेला आहे ना आम्हाला सगळं डिटेलमध्ये सगळं सांगता आलं पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही सगळं प्रेझेंटेशन मध्ये ना तयार करून घेतोय. आरोही 2 तारखेला तू पण म्हणजे डेमो देणार आहे. मी खूप जास्त एक्साइटेड आहे. तुला भीती नाही वाटत आहे? मला तुझी भीती वाटते, मला बाकीच्यांची कोणाचीच भीती नाही वाटत. आमचं कोर्स आहे ना भरपूर सारं काम झालेलं आहे. पीपीटी वगैरे बनवायचं अजून पण थोडंसं काम पेंडिंग बाकी आहे. आता आशिष आणि मी ना थोडंसं बाहेर चाललेलो आहे. आशिष म्हणे चल म्हणे थोडंसं बाहेरून फिरून येऊ. आता रात्रीचे 8 वाजलेले. आरोहीची त्यांची चालू आहे स्वयंपाकाची तयारी आणि आशिष आणि मी ना आता बाहेर चाललोय. चल भाई जाणे का? चलो. कुठे जायचं? तू सांग. मला वाटते प्रोजलला जाऊन. चल मग. आज आहे ना आमच्या घरी गेस्ट येत आहे ना, सो आरोही स्वयंपाकाची तयारी करतेय. आरोही मी चाललो फिरायले. बाय बाय. गाईज वी डिसाइडेड टू गो ऑन अ स्कूटी. बाहेर आहे ना थंडी हवा सुटलेली आहे. पाऊस पण चालू होता आज फुल डे आणि आता हवा सुटली आहे. त्याच्यामुळे मी जॅकेट पण घालून घेतलंय. गाईज फायनली आता आम्ही मॉलला आलेलो आहे. आमच्याकडे एकच मॉल आहे त्याच्यामुळे फुल क्राऊडेड आहे आज. गाईज आम्हाला आहे ना काहीच घ्यायचं नाही. उगा आम्ही फिरायला आलोय दोघं. आम्हाला आहे ना काहीच काम नाही. चल झोपून बघू बा. इथे ना झोपून बघतो आम्ही. आता आम्ही ना एकदम मॅट्रेसवर बसलो वगैरे बरं का. ते म्हणे शूटिंग नका करू म्हणे मध्ये. म्हटलं जाऊ द्या मग, आम्हाला कुठं प्रमोशन करायचंय तुमचं. आम्ही चाललो म्हटलं दुसरीकडे. आम्ही ना थोड्या वेळ मॉलला फिरलो. घेतलं तर काही नाही, खाल्लं पण काही नाही. आता परत घरी चाललोय. अँड गाइस मेरे भाई का बर्थडे आशीष का. सो कमेंट सेक्शन मध्ये आशीषला हॅपी बर्थडे म्हणा भाई. ऍडव्हान्स मध्ये हॅपी बर्थडे. थँक्यू तुम्हाला सगळ्यांना. तुला पण. गाईज आम्ही घरी आलो तर बघतो तर काही यांचं अजूनपर्यंत काम चालू आहे. किती राहिलं गाईज काम? झूम मीटिंगचं करतोय आता. भाई किती मजा केली ना आपण. लय एन्जॉय केलं यार भाई, लय एन्जॉय. शॉपिंग काय केली, काय खाल्लं, फुल मजा.
मजा येईल लय मज्जा केली गाईज, लय मज्जा. श्वेताचं पोट दुखतंय का? हा का? आम्हाला सोडून गेलते तुम्ही. आम्ही KFC ला गेलतो. KFC, डॉमिनोज, तुझ्या काही कामाचं अरे म्हणजे डॉमिनोजला गेलतो. अजून ते कुठं, ते बर्गर कुठं खाल्ला आपण? बर्गर किंगला बर्गर खाल्ला. शॉपिंग केली बहिणी, तो लई महागाची शॉपिंग केली भाऊ. डिक्की भरली डायरेक्ट. डिक्की भरली. मला तर वाटतंय फक्त पावसातून फिरून आले हो. काहीच नाही केलं आम्ही. गेलो त्या मॉलला, फिरलो, इकडं फिर तिकडं फिर. याला म्हटलं बोर झालं बाई, चल आता घरी. आलो घरी. हर्षद, मला असं ऐकायला भेटलं 2 तारखेला जो डेमो होतोय त्यात तू पण म्हणजे गाईड करणार आहे. हो, अरे वा, मज्जा येणार आहे. म्हणजे काय सांगणार आहे तू सगळ्यांना? की मी ना माझा जो सोशल मीडियाचा प्रवास आहे तो कुठून स्टार्ट केला, मला कोणी शिकवलं होतं ते सगळं. तुम्ही सुद्धा 2 ऑगस्टला नक्की आपला कोर्स जॉईन करा. ॲड्रेस असणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये, क्रांती चौक, DFC जिम 4th फ्लोअर. आणि नेक्स्ट बॅच सुद्धा आपण लवकरच चालू करतोय. तर तुम्हाला काय वाटतं, आपण कुठल्या सिटीमध्ये आपली नेक्स्ट बॅच चालू केली पाहिजे? तर मला आहे ना कमेंट करून सांगा. प्रत्येकाची कमेंट मला खूप जास्त आवश्यक आहे. कमेंट करा तुमच्या सिटीचं नाव, की ह्या सिटीमध्ये चालू झालं पाहिजे. ज्या सिटीच्या सगळ्यात जास्त कमेंट असेल ना, मी सांगतो येत्या 10 ते 15 दिवसामध्ये ना आपली नेक्स्ट बॅच आहे ना त्या सिटीमध्ये चालू करू. ह्या बॅचमध्ये आपण कंटेंट क्रिएशनचं आहे ना बेसिक टू ॲडव्हान्स आहे ना सगळं शिकवणार आहे. अँड गाईज, आता वेळ झाली आहे व्लॉग या ठिकाणी एंड करायची. कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग? कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. आणि या व्हिडिओ खाली कमेंट करा, बघूया महिन्याचा विनर कोण होणार आहे.